हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत पोहे आणि बटाट्याची टिक्की। तर पोहे घेतलेत बघा एक वाटी। तर पोह्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोडंसं 5-1 मिनिटं त्याला भिजत ठेवायचे थोडं धुवून, आणि त्याला थोडंसं आपण मॅच करून घ्यायचे, जास्त नाही, म्हणजे ते चांगलं असं चिकट होतील आणि एकजीव होतील। आणि बटाटे उकडून घेतले, 3 ते 4 बटाटे आहेत छोटे छोटे, त्याला पण व्यवस्थित मॅच करून घ्यायचे। तर यामध्ये थोडंसं आपण तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल, किंवा ब्रेडचा चुरा जो असतो तो टाकला तरी चालेल। मी तांदळाचं पीठ घेत आहे, 3-4 चम्मच घ्यायचे ते। व्यवस्थित मिक्स करून त्याच्यात काही मसाले टाकायचे, जसं की हळद, मिरची, थोडंसं मीठ, धने पावडर आणि गरम मसाला घेतला किचन किंगचा, आणि कांदा घेतला एक बारीक चिरून, आणि कोथिंबीर। तर आता याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि आता आपल्याला जसे आकार हवे तशा आकाराचे छोटे छोटे त्याच्या टिक्की बनवून घ्यायच्यात। खायला खूपच भारी लागतात, एकदम क्रंची होतात वरतून आणि आतमधून थोडंसं सॉफ्ट। मुलांच्या डब्यासाठी पण चांगली रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी, कमी साहित्यामध्ये त्याची टिक्की बनवून घेतलेली आहेत बघा मी। तर आता त्याला छानपैकी आपण फ्राय करून घेऊया। आणि जास्त तेलकट पण नाही होत, तेल टाकून त्याला आपण फ्राय करून घेऊया। बघू शकता दोन्ही साइडने एकदम छान अशा खरपूस झाल्या, थोड्याशा ब्राऊन, की आपल्याला त्याला काढून घ्यायचे। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, तर नक्कीच करून बघा। 5 ते 10 मिनिटांमध्ये होणारी रेसिपी आहे। दोन्ही साइडने एकदम छानपैकी फ्राय झालेले आहेत। तर आता आपण याला काढून घेऊया आणि सॉस सोबत खा तुम्ही, किंवा चटणी सोबत खा पुदिन्याच्या, किंवा तसं जरी खाल्लं तर खूपच छान लागते। आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर बघू शकताय तुम्ही किती छान अशा आपल्या आलू आणि पोह्याच्या टिक्की रेडी झालेल्या आहेत। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। तर परत भेटूया एक नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।